तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवराय, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करून आज युवा प्रतिष्ठानच्या वतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 134वा जयंती उत्सव माझे सहकारी मित्र पंकज यादव आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्या वतीने साजरा करण्यात येत आहे। या जयंती उत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, या विभागातल्या खासदार ताबजी, या विभागातले लोकप्रिय नगरसेवक, माजी नगरसेवक सन्माननीय झकेरियाजी, भीमशक्तीचे मुंबईचे अध्यक्ष शशिकांतजी बनसोडे, मंचावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित मंचावर या अभिजित कोसंबीजी यावरती, अच्छा, उपस्थित बंधू आणि भगिनी, कुठं आहे पॅडी कांबळे यावरती, उपस्थित बंधू आणि भगिनी, बाबासाहेबांची 134वी जयंती आपण सर्वजण अत्यंत आनंदामध्ये, उत्साहामध्ये साजरी करतोय। जयंती यासाठी करतोय की त्यांनी आपल्यासाठी प्रचंड असं कार्य केलं आणि त्यांच्याच महत्प्रयासामुळे तुम्ही आम्ही हे चांगले दिवस बघतोय आणि म्हणून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त झाली पाहिजे। आणि त्याचबरोबर त्यांनी जो विचार दिलेला आहे त्या विचाराचा प्रचार आणि प्रसार आणि कृती झाली पाहिजे, म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतोय। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहूराजे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांनी सद्भावना, प्रेम, करुणा, शांती हा संदेश दिला। तो संदेश आपण घराघरामध्ये पोचवणं आवश्यक आहे। आज जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली माणसांमध्ये भांडण लावण्याचं काम होत आहे। धर्माच्या नावाखाली लोकांना वाटण्याचं काम होत आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांची एकजूट ठेवणं आवश्यक आहे। आमचे युवा नेते राहुलजी गांधी गेली 10 वर्ष सातत्यानं सर्वसामान्य माणसामध्ये मिसळत आहेत। त्यांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे, त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे, त्यांना सगळ्या प्रकारचा अधिकार मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन ते जनमानसामध्ये जात आहेत। मधल्या काळामध्ये आपण बघत असाल कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत त्यांनी भारत जोडो यात्रा काढली। त्याच्यानंतर दुसरी भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरपासून ते मुंबईपर्यंत काढली। जवळजवळ दोन्ही यात्रेमध्ये 5-6 हजार किलोमीटर ते चालत होते आणि लोकांना समजून सांगत होते। या महापुरुषांनी जो विचार दिलेला आहे तो आपण कृतीत आणला पाहिजे। सर्व धर्म समभावाची भूमिका आपण सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे। गरिबांचं दुःख जाणलं पाहिजे आणि जगातली ही सगळ्यात मोठी लोकशाही आहे ती कायम टिकवण्यासाठी या देशाची राज्यघटना वाचवली पाहिजे, ही भूमिका सन्माननीय राहुल गांधींजींनी घेतली। काल सुद्धा काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये राहुलजी गांधी यांनी सातत्यानं 4-5 वर्ष आवाज उठवला
की या देशातला जो माणूस आहे तो विविध जातीमध्ये धर्मामध्ये विभागलेला आहे. या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अधिकार मिळाला पाहिजे, म्हणून त्यांची शिरगंती झाली पाहिजे, जातीनिहाय शिरगंती झाली पाहिजे, सेन्सस झाला पाहिजे. ही भूमिका त्यांनी 5 वर्षापासून घेतलेली आहे आणि त्याला यश आलं. आणि परवा दिवशी नरेंद्र मोदीजी यांच्या मंत्रिमंडळानं कॅबिनेटमध्ये निर्णय केला की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. म्हणजे हा राहुलजी गांधी यांचा विजय आहे. परंतु आता एवढ्यावर आपल्याला थांबता कामा नये. आपण घराघरामध्ये जाऊन ज्यावेळेस जात गणनेची शिरगंती होईल त्यावेळेस आपण आपलं कुटुंब किती आहे, आपली माणसं किती आहेत, आपण कुठल्या धर्माचे आहेत, आपला व्यवसाय काय, हे सगळं इत्थंभूत त्या फॉर्ममध्ये भरलं पाहिजे आणि दाखवलं पाहिजे. रिझर्वेशनच्या संबंधामध्ये आपण बघत असाल की मराठा वर्सेस ओबीसी अशी जी सुरुवात झालेली आहे जाती जातीमध्ये, ती या निमित्तानं संपुष्टात येईल. सगळ्यांना रिझर्वेशन मिळेल. ती जातनिहाय जोपर्यंत शिरगंती होत नाही तोपर्यंत हे सगळं शक्य होणार नाही. आणि म्हणून आपण आजच्या काळामध्ये जातीयवादी शक्तीचा मुकाबला करायला पाहिजे. जो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली महाडच्या 14 तळ्यावर जाऊन सत्याग्रह केला, काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, असे अनेक संघर्ष केले. अशाच पद्धतीचा संघर्ष आज राहुलजी गांधी आपल्या सर्वसामान्य माणसासाठी करत आहेत. त्यांना आपण साथ दिली पाहिजे या मताचा मी आहे. या जयंतीच्या निमित्तानं पंकज यादव यांना मी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. गेल्या कित्येक वर्षापासून या उच्चभ्रू वस्तीमध्ये हा कार्यक्रम ते सातत्यानं करत आलेले आहेत. अशाच पद्धतीनं त्यांनी भविष्यामध्ये सुद्धा असे कार्यक्रम करावेत. मी पुन्हा एकदा जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद अण्णा. यानंतर मी मंचावर जरा तुतारीच्या निनादामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे. अर्थात ज्यांना पाहिलं की चेहऱ्यावर हास्य